तुम्ही पुण्यात टिळक चौकातून गणेश विसर्जन मिरवणुका बघितल्या असतील तर या काकांना नक्की ओळखत असाल। यांच्या आवाजानेच विसर्जन मिरवणूक सुरू होते आणि संपतेही। हे आहेत सतीश पालकर। मागच्या 20 वर्षांपासून पुणे महापालिकेच्या मंडपातून ते सूत्रसंचालन करत असतात। त्यांचं काम एका वाक्यात सांगता येत नाही, पण होऊ शकत नाही। गेली 20 वर्ष या ठिकाणी मी महापालिकेचं सूत्रसंचालन करत आहे। अनेक प्रकारची लोक या ठिकाणी या पेंडॉलमध्ये येत असतात। प्रत्येकाला आपण सामावून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। पुण्याच्या मिरवणुका किमान 24 तास तर कधी कधी 25, 28, 32 तासही चालतात। पालकर मात्र मानाच्या पहिल्या कसबा ते शेवटच्या मंडळापर्यंत मंडपात सूत्र सांभाळत असतात। अनेक कार्यकर्ते हट्टी असतात। ढोल पथकांना टिळक चौकात जास्त वेळ सादरीकरण करायचं असतं। एकाच वेळी टिळक रस्ता, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्त्यावरून मंडळी येत असतात। त्यांनाही 1 बाय 1 सोडायचं असतं। त्यामुळे माईकवरती अखंड बोलायचं असतं। नुसतं बोलायचं नाही तर कोणालाही न दुखावता गोड बोलून काम करायचं असतं आणि तेच पालकांनी परफेक्ट साधले। या ठिकाणी परिस्थिती हाताळ असताना काही मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी आडमुठ असतात। काही बोलताना की बाबा आम्ही मंडळाचं तुमचं स्वीकारणार नाही, पण आम्ही त्यांना समजून सांगत असतो त्या ठिकाणी कोणाला चक्कर येते, कोणी मुलं चुकतात, अचानक ॲम्ब्युलन्स जाते तेव्हा अखंड सूचनाही द्याव्या लागतात। अखंड बोलायचं आणि ते हे अलर्ट राहून हे त्यांचं काम। अनेकदा गुलालामुळे घसा बसतो, बोलून बोलून शिरा दुखतात, एका जागी पायाला गोळ येतात, पण पालकरांचा उत्साह पूर्ण वेळ पावसासारखा बरसत असतो। त्यांना थकवा येतो का यावर त्यांचं उत्तर बघा। तरी ही थकवा काही जाणवत नाही। बाप्पाचा जयघोष, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर, हा उत्साह, हा जल्लोष पाहून मला कुठं या ठिकाणी थकवा जाणवत नाही। 2 दिवस या ठिकाणी सूत्रसंचालन करणं हे जोक नसतं की कृपया मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेऊन हा गणपती उत्सव साजरा करावा लागतो। पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहेच, पण तो जपण्यामागे ज्यांचा हात आहे अशा सतीश पालकरांसारख्यांचेही कौतुक व्हायला हवं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।